पण स्वप्न बघत असताना आपण जे स्वप्न बघणार आहोत ते कसे स्वप्न आहेत हे लक्ष द्या आणि असे स्वप्न बघा की जे स्वप्न तुम्हाला जगता येतील. आम्ही काय स्वप्न बघितलं, असं काही बघितलं होतं का की आम्ही एवढं काही सामाजिक काम करू, नाही बघितलं. पण हळूहळू सामाजिक काम करायला सुरू केलं, संधी मिळत गेली. कारण कुठल्याही डॉक्टरवर पेशंट एक 20 वर्षे विश्वास ठेवतात, त्याच्यानंतर त्याच्यावर विश्वास फार नसतो. मी एक पहिला डॉक्टर आहे ज्याच्यावर 40 वर्षे पेशंट विश्वास ठेवतात आणि दरवर्षी पेशंट वाढतच जातात, म्हणजे कधीच पेशंट कमी होत नाहीत. आणि म्हणून हे बघा, स्वप्न बघत असताना दुसरी गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे आपण स्वप्न बघितल्यानंतर हार्डवर्क केलं पाहिजे. हार्डवर्क नसेल त्या स्वप्नाला काहीच किंमत नाही. आपण जर त्याच्या मागं, सगळ्यांचे मेंदू सारखे असतात, कुणाचाही मेंदू कमी जास्त नसतो. मग हे नसताना आपण मार्क 40% 45% असे का घेतो, हे मार्क कमी का घेतो आपण? त्याचं कारण असं आहे की तुम्ही किती टक्के तुमचा स्वतःचा मेंदू वापरता त्याच्यावर टक्केवारी पडते. तुम्ही जर 40% वापरला 40%च पडणार आहे, 50% वापरला 50%च. पण लक्षात कसं ठेवायचं, अभ्यास कसा करायचा, याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, जे विद्यार्थी आहेत त्यांना मला सांगायचं आहे की बाबांनो, नियोजन करा, अभ्यासाचं नियोजन करा. कसं नियोजन, हे बघा, मी काही आयुष्यात नियोजन केलं नाही, पण कसं नियोजन झालं सांगतो. माझा सगळा अभ्यास सूर्यप्रकाशावर झाला. मला दिवा नव्हता, रॉकेल नव्हतं, पैसे नव्हते आणि मला घोडेतेलही नव्हतं. रोज सकाळी गुरे चारायचो, गुरे. मी अगोदर जनावरं म्हणायचो, पण मुंबईत जाऊन गुरे म्हणायला शिकलो, कारण भाषा थोडी. कारण मुंबईत काय झालं, जेव्हा मी गेलो तर तेव्हा माझी गावाकडची भाषा अशीच होती ना, जनावरं वगैरे, गाढवं अशी सगळी. आणि कुणी जवळ आला त्याला म्हणायचं गाढव, शिव्या घालायचो आणि लोक नाराज व्हायचे. ते कुलकर्णी म्हणून सर होते लातूरचे, चांगले होते. त्यांचा एक डोळा केला होता बॉम्बे हॉस्पिटलला, एक मी केला. बघा, डोळ्यामध्ये लेन्स कुठला टाकतो त्याच्यावर त्याला चांगलं दिसत असतं. त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागतं, मॅथमॅटिक. बॉम्बे हॉस्पिटलचं मॅथमॅटिक चुकलं होतं म्हणून त्यांना कमी दिसत होतं, आणि हे मॅथमॅटिक बरोबर आलं, त्यांना चांगलं दिसायचं. मोफत ऑपरेशन होतं. ते म्हणले हे फुकट केलं, ह्याने दिसते चांगलं, हे 1 लाख देऊन केलं, काय दिसत नाही म्हणले. म्हणजे तू चांगला डॉक्टर आहेस, आता कसं सांगता येईल मला, ते ऑपरेशन देखील चांगलंच आहे, लेन्सची पॉवर चुकली आहे. मग म्हणले तू हुशार आहेस, पण काय तुझी भाषा बदलली पाहिजे. मला सांगा, वय वर्ष 42 आणि मास्तर काय म्हणतो, भाषा बदलली पाहिजे. कसं शक्य आहे? पण मास्तर हा मास्टरच असतो. ते माझ्या मागच लागला, चल मला ते क्लासेस लाव इंग्रजी शिकायचे. आणि मला वयाच्या 42व्या वर्षी मास्तरने क्लासेस लावले. रोज संध्याकाळी 6 वाजता बाहेरच उभं राहायचा मास्तर मी जाईपर्यंत. मी गेल्यानंतर त्यांनी मला 5000 शब्द शिकायला दिले, किती वाचायला दिले, अभ्यास करून पाठ करायला सांगितले. इंग्रजी चांगली आली पाहिजे. का? त्यांचं चूक नव्हतं, जसा देश तसा वेश. जसं गुरे म्हणायला शिकलो मी, ढोरं म्हणण्याच्या ऐवजी, है ना. आणि मग ते काय शिकवलं त्यांनी मला, जरा हसवतो. इंग्लिश मिडियमची जेवढी मंडळी आहे त्या सगळ्यांची मनापासून माफी माग. इंग्लिश मिडियमला कसं असतं बघा, की ते इंग्रजीमध्येच विचार करतात सगळा. आपण मराठी मिडियमचे माणसं काय विचार करतो, तुझं नाव काय, म्हणजे काय, आधी मराठी तुझं नाव काय, आणि मग हां व्हॉट इज युअर नेम. म्हणजे आधी आपल्या मनात स्वगत, आपण नाटकात स्वगत असतं ना, मागं असतं ना माणूस सांगायला, ए बना, असं तसं स्वगत, तुझं नाव काय, मग लगेच पुढे जाऊन व्हॉट इज युअर नेम. म्हणजे तुला ताकद आली आधी मराठीत आणि मग इंग्रजीत ताकद. आता ही त्यांनी मला कसं शिकवलं की मला माहीत नाही. कसं शिकवलं सांग. तर आपण काय म्हणतो, मला माहीत नाही, आय डोंट नो, म्हणजे माहीत ना, सांगितलं ना, तर ते त्यांनी मला शिकवलं नाही, असं नाही चालत. आय डोंट नो म्हटल्यास कसं चालेल, गावरान समजते तुला. म्हणलं काय म्हणू, त्यांनी शिकवलं, हे बघ, आय डोंट नो म्हणजे इथं थोडं हलायचं, म्हणजे इथं थोडं हलायचं, इथं कंबर थोडी हलवायची, डोंट, हे शिकवलं त्यांनी मला. म्हणजे कसं पुढच्याला, आता मला सांगा, डोंट शिकल्यास काय कळेल, डोंट नो असं शिकवलं ते. आणि हे हल्लंच पाहिजे, डोंट नो असं, हे सगळं असं हलवून म्हणायचं. असं म्हणलं की तुम्हाला इंग्रजी चांगली येते, त्याला अर्थ असो किंवा नसो. आणि आत्ता तेव्हा मला कळालं की इंग्रजाचे लोक जे येऊन बाहेरचे येऊन फाडतात ना, आपण त्यांच्याकडे का हुशार म्हणून बघतो, त्यांच्याकडे का बघत राहतो, कारण त्यांनी बोललेलं आपलं काही कळतच नाही म्हणून त्यांच्याकडे बघतो.
आणि ते सगळं त्यांनी मला डोंट यू नो शिकवलं ना. आपण बघतो ना फोनवर, या ते काही बघायला का तुझ्याकडे, पण या अरे हा असं बोलायची काय करायचं. पण हे सगळं त्यांनी शिकवलं आणि हे मी शिकलो. आणि मग आता हे मुंबईमध्ये हे सगळं शिकल्यास मी फार 42 कंट्रीत गेलो जाऊन, मग सगळं डोंच करून टाकतो बाहेर गेल्यास. काय आवड काय करा, ते शिकवूनच टाकले ना त्यांनी मला. आणि लोक बोलवायला लागतात सगळे, काय येऊ नाही तर नाही येऊ. काय आहे की तुमचं लँग्वेजवर जर तुमचं ताबा असेल, लँग्वेज तुमचे कमांड असेल, काही बोंबलता येतं, हां टाकून द्यायचं. काय कळत नाही लोकांना असं, म्हणजे भाषण म्हणजे त्याच्यानंतर मी जेव्हा लोकांना आमच्या म्हणायचं ना, म्हणजे असं काही त्यांनी शिवाय शिकवलं होतं, मास्टर म्हणा काय फरक पडतो, ते त्यांना कळेपर्यंत घरी जाईपर्यंत कळायचंच नाही काय म्हणलं ते. राग निघून जायचा तोपर्यंत. मग सगळे मला नमस्कार करायला लागले. का? त्यांनी मला सांगितलं शिव्या द्यायच्या इंग्रजीमधून, म्हणजे कळत नाहीत म्हणे, म्हणजे तुझाही राग जातो आणि त्यांनाही कळत नाही, संपलं. ॲडमिनिस्ट्रेशन सोपं जातं करायला. आणि हे सगळं त्यांनी मला शिकवलं. म्हणून हे गुरे राखत होतो शेतात, जनावरं राखत होतो, म्हशी आणि गाई. कसं नियोजन होतं माझं, सकाळी एक पुस्तक वाचायचं, संध्याकाळी एक पुस्तक वाचायचं, 9:30ला बांधून टाकायच्या म्हशीला आणि घरी जायचं. बघा हे पुस्तक वाचत असताना नेहमी लक्षात ठेवा की तिथे तुमचं जे एकाग्रता आहे हे खूप असते, लक्षात राहतं तुमच्या. आणि हे लक्षात राहिले धडेचा धडे पाठ होतात. हे कसं झालं, एक चिंगी महिन्याची झाली नाही तोच एक धडा होता, तो मी पाठ करून टाकला. मग मास्तरनी मला सांगितलं तो काय करत होतं, मला धडा पाठ करत होतो मन म्हणे. मी म्हटला धडा सगळा. मग त्यांनी सगळ्या 7 वर्गाला बोलवलं, बघा म्हणे ह्याला धडा पाठ आहे. म्हणजे काय झालं, माझं म्हशीमागचं हार्डवर्क सगळ्या पब्लिकली गेलं की हो. कसं गेलं, कसं गेलं, मी आहे म्हशीच्या मागं आणि आता काय करतोय, सगळ्या हुशार पोऱ्या समोर जाऊन धडा म्हणतो. का म्हटला, कारण तिथे जे आहे की वृक्षवल्ली यामा सोयरे वनचरे, तुकाराम महाराजांनी म्हटले काय वृक्षवल्ली आहे, काय नाही तिथं दुसरं काय सोयरे धायरे काय नाही आहे. आणि मग एकांतात अभ्यास होतो. लक्षात कसा ठेवायचा, एकदा एक पान वाचलं आणि डोळा बंद करून ते पुन्हा आठवायचं. आठवल्यानंतर 15% लक्षात राहतं. किती? 15. कसं होईल परीक्षेत, पुन्हा जेव्हा आठवल्यानंतर मनन करणे म्हणतो आपण याला, पुन्हा ते पान दुसऱ्यांदा वाचा. जेव्हा दुसऱ्यांदा वाचाल तेव्हा 60% ते पान लक्षात राहतं. म्हणजे काय, तुमच्या भाषेत सांगायचं सांगतो, एकदा पान डोळ्याखालून घातले म्हणजे रॅम मेमरी. रॅम रॅम कळतो ना सगळ्याला, रॅम कळतो ना, रॅम. आणि तेच पान डोळे बंद करून, डोळे बंद करणे म्हणजे काय, माऊस, डोळा म्हणजे माऊस, माऊसाला हात लावणे आणि बंद केल्यानंतर पुन्हा आठवून पुन्हा माऊस दाबणे म्हणजे काय, डिस्क मेमरी. दुसऱ्यांदा वाचता तेव्हा डिस्क मेमरी होते, पहिल्यांदा वाचता तेव्हा रॅम मेमरी होते. रॅम मेमरी झोपीत निघून जाते. तुम्हाला सांगितलं ग्लायसिन सिक्रेट झालं, मेमरी संपून जाते जुनी, आलं लक्षात. त्यामुळे सगळे डिस्कमध्ये घाला आणि डिस्कमध्ये घालण्यासाठी दुसऱ्यांदा वाचा. आणि म्हणून नियोजन करा. दुसरी गोष्ट सातत्य. आपण कधी करतो अभ्यास, आपलं स्वप्न लयच मस्त असतं, 99% मार्क घ्यायचे, गणितात 100%. अभ्यास 2 महिने जवळ आली परीक्षा की मग अभ्यासाला सुरू. म्हणजे तोपर्यंत आपलं काही नियोजन स्वप्न आहे का नाही, स्वप्न बघितलं आहे, मेहनत कधी, शेवटच्या दिवशी. कसं स्वप्न साकार होईल, जर स्वप्न बघितलं तर सातत्याने अभ्यास करा. सातत्याने अभ्यास केला तर ते स्वप्न यशस्वी होणारच आहे. पण आपण तसं करत नाही. आपण हळूहळू त्याच्या मागं लागतो आणि शेवटच्या ह्याच्यात आईने उठवलं नाही तर म्हणतो आईने उठवलं नाही आहे ना, मला यांनी उठवलं नाही, असं सगळं करत राहतो. तसं करू नका. पण अभ्यास जर केला, हे बघा, नियोजन, सातत्य, मनन आणि इच्छाशक्ती आणि त्याच्यानंतर प्रयत्न. काय प्रयत्न, लिहून बघा, लिहून, पुस्तक बंद करून लिहून बघा. आणि ते जर लिहून बघितलं तर तुम्ही कसं लिहू शकता हे तुमच्या लक्षात येईल. एवढ्या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये यश येतच. पुस्तक बंद करून लिहून बघा आणि ते जर लिहून बघितलं तर तुम्ही कसं लिहू शकता हे तुमच्या लक्षात येईल. एवढ्या गोष्टी केल्या तर आपल्या आयुष्यामध्ये यश येतच. साठी खूप मेहनत करावी लागते. आणि मला असं वाटतं स्वप्न बघत असताना मी नेहमी सांगतो, स्वप्न अशी बघा की जी तुम्हाला पेलणार आहेत, पेलली पाहिजे. जी पेलणार नाहीत अशी स्वप्न बघू नका. तर याच्यानंतर तुम्हाला माहीत आहे की मास्तर हा 45 मिनटं बोलतो, बरोबर आहे. तर बहुतेक 45 मिनटं झाले असावं आणि तो ग्लायसिन माझ्या डोक्यात सिक्रेट झालेला आहे. तर तुम्हाला 2 गोष्टी सांगून माझं लांबलेलं भाषण संपवणार आहे.
तर किती वेळ आहे मला? 5-10 मिनटं. हां, तर हे बघा, आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती गोष्ट होणार नाही आहे. म्हणजे त्याचं स्वप्न मी बघितलं आहे जे साकार होणार नाही. मला सांगा, म्हणजे जो माणूस ज्याला माहीत आहे स्वप्न साकार होणार नाही तरी बघतो, म्हणजे त्या माणसं काहीतरी गडबड आहे ना मेंदूत तरी बघितलं सांगतो. तुम्हाला डार्विनचा सिद्धांत माहिती आहे का? काय? शेपटी गेली आणि माणूस झाला. आता याच्या पुढे माणसाचा मागची शेपटी गेली, आता पुढे माणूस असा वाकून जन्मणार आहे, खाली वाकून. नवीन सिद्धांत आहे माझा हा. का? कारण आपण आपला जो मोबाईल आहे हा मोबाईल असा खाली मानून बघतो 12-12 तास. मग आता पुढचं लेकरू कसं जन्मेल हो? खाली बघणारच ना. डार्विनचा सिद्धांत. हे बघा, तुम्ही मोबाईल वापरणं बंद करणार नाही हे मला माहिती आहे, पण यापुढे 20 वर्षानंतर आपल्या मोडचं संकट कोविड नसून मोबाईल आहे. का सांगतो? मोबाईलबद्दल थोडी माहिती घ्या. मोबाईल हा मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजी बनला आहे. मायक्रोवेव्ह माहिती आहे? ज्याच्यामध्ये अन्न ठेवल्यास गरम होतं त्याला मायक्रोवेव्ह म्हणायचं. त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्ह वापरली जाते 1.6 वॅट. किती? 1.6 वॅट. आणि ह्या दोन फ्रिक्वेन्स्या दोन पोलवरून दोन फोनवरून जेव्हा येतात त्याला मॅग्नेटिक फील्डनी कॅच केलं जातं. म्हणजे मॅग्नेटिक फील्डनी, मॅग्नेटिक पॉवरनी कॅच केलं जातं. म्हणजे काय? दोन ठिकाणी वेव्ह निर्माण झाल्या, ह्या मॅग्नेटिककडे आल्या आणि त्या आपण घेतल्या. त्या ज्या वेव्ह आहेत, आपण जेव्हा ह्या वेव्ह कानाला लावतो तर त्या वेव्ह चालू असतात आणि त्या आपल्या मेंदूत जातात आणि आपला मेंदूमध्ये 5% कॅन्सरची वाढ झाली आहे. 5%. ज्यांचा मोबाईल वापर 2 तासापेक्षा जास्त आहे अशांच्यामध्ये 5% मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत. इथला आपला जो भाग आहे हा इथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि आपला कान दुखायला लागतो. त्याचबरोबर आपण डोळे सारखे बघत असल्यामुळे ब्ल्यू लाईट आपल्या डोळ्यात जाऊन आपल्या डोळ्यात गेल्यामुळे आपले डोळे कोरडे पडतात आणि चष्म्याचे नंबर, ज्यांचे चष्म्याचे नंबर दरवर्षी थोडे वाढायचे त्याचे -1 -2 वाढतात. ज्यांचं 20 वर्ष वय झालं आहे त्यांचे नंबर अगोदर वाढायचे नाही, पण आता ज्यांचा स्क्रीन टाईम 2पेक्षा जास्त आहे त्यांचे 20 नंतर, 30 नंतर, 40 नंतर, 60 नंतर ही चष्म्याचे नंबर वाढत आहेत. म्हणजे काय? जन्मभर चष्म्याचे नंबर याच्यामुळे वाढत आहेत. त्याचबरोबर हा जो आपला इथे छातीवर ठेवला तर हृदयाला त्रास होतो, कमरेला ठेवला तर किडनीला त्रास होतो. असं म्हणतात की हळूहळू नपुसत्व येतं त्याने. आणि हा जो मोबाईल आहे याच्या ज्या वेव्हज आहेत ह्या 16 इंच ते 18 इंचपर्यंत जातात. आणि म्हणून हा मोबाईल बघा वापरायचं सांगतो. हा मोबाईल 16 इंच ते 18 इंच आपल्या शरीरापासून दूर ठेवा. म्हणजे हातात धरा किंवा बॅगमध्ये ठेवा. आपल्या शरीराच्या कुठल्याही खिशामध्ये हा मोबाईल ठेवू नका. एक. दुसरं, सगळ्यांनी ब्लूटूथ लावा. वायरचं ब्लूटूथ जास्त चांगलं, त्याच्यावर ऐका. दुसरं ब्लूटूथ पण चालेल, वायरलेसही चालेल. किंवा स्पीकर फोनवर बोला. स्पीकर फोन. आपला स्पीकर फोनवर बोलायचं नसतं. का? खाजगी बोलायचं असतं. खाजगी म्हणजे खाजगी बोलून ते सगळं म्हणजे ह्याने आपल्या नवऱ्याने ऐकू नये, बायकोने सगळं खाजगी सगळं. त्यासाठी आपण स्पीकर फोनवर बोलत नाही. पण स्पीकर फोनवर बोला किंवा ब्लूटूथ वापरा. आणि आपला जो मोबाईल आहे हा वयाच्या 6 वर्षापर्यंत आपल्या लेकराला मोबाईल देऊ नका, कारण त्याचा इंटेलिजन्स कमी होणार आहे, कमी. पण आपल्याकडे काय झालं, सिरियल बघायची, घे लेकराला मोबाईल, जेवत नाही घे मोबाईल, रडते घे मोबाईल. हे सगळं बंद करा. 6 वर्षे ते 20 वर्षे 1 तास वापरा. 20 वर्षापासून पुढे 2 तास वापरा. व्हॉट्सअप आहे ते तुम्ही कम्प्युटरला जोडा. तुमचा यूट्यूब कम्प्युटरमध्ये बघा, कारण त्याच्यात ब्ल्यू लाईट नसतो. आणि मोबाईल चार्ज करत असताना आपण जिथं झोपतो तिथे ठेवू नका. तर मोबाईल जो आहे तो दूर ठेवा, म्हणजे दुसऱ्या खोलीत ठेवा आणि तो मोबाईल चार्ज करा. जर आपण असं केलं तर नुकसान होणार नाही. आता डॉक्टर म्हणून 2 गोष्टी सांगतो. डोळा चांगला कसा ठेवायचा हे बघा. डोळा चांगला ठेवण्यासाठी डोळा पाहत नाही, फोटो काढतो, मेंदू बघत असतो आणि तिथपर्यंत वाहून जायचं काम व्हिटॅमिन ए करत असतं. आणि म्हणून आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन एचा समावेश करा. काय? गाजर, पपई, शेवग्याची शेंग, हिरव्या भाज्या, मासे, याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं. आता मी तुम्हाला हे सांगून असंच गेलो, पुढच्या वर्षी इंद्रजीतजी मला म्हणतील तुझं इथलंही भाषण चुकलं, कारण ह्याच्यात मी गाजर सांगितलं आहे. बऱ्याचशा माझ्या मुली, आया, बहिणी, वहिनी बसल्या आहेत,
घरी गेल्यास लेकराला गाजराचाच रस, गाजराचा शिरा, गाजराचा उपमा, गाजराची भाजी, ते गाजरासारखं फक्त. कारण आपल्याकडे काय सगळ्या गोष्टीची अतिशयोक्ती करायची सवय आहे. गाजर विनंती, आठवड्यातनं एकदा एकच. पपईची अर्धी फोड. शेवग्याच्या शेंगा सांगायचं बंद करणार आहे, कारण माझ्या उपरीत एक आई शेवग्याच्या शेंगा घेऊन आली. ती म्हणली हे काही लेकरू शेवग्याच्या शेंगाच खात नाही, ते काही शिळी आहे का कच्च्या शेंगा खायला, तर त्याला भाजी करून खाऊ घाला. अडचणी फार असतात. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण सगळेजणांनी मधुमेह, डायबिटीस टाळावा. डायबिटीजमध्ये गुळाचा चहा पिला पाहिजे अशा प्रकारचा शोध लागला आहे. कुणी लावला सांगतो. म्हणजे आपला जो व्हॉट्सअप नावाचा विद्यापीठ आहे, हे एवढं मोठं विद्यापीठ ह्या जगात असणं शक्य नाही. आणि हे एका गुराख्याने त्या जेव्हा सगळी माहिती काढली, त्याच्या आईने त्याच्या वडिलाला गुळाचा चहा करून द्यायची. का? तर त्याला डायबिटीज होतं. तर त्यांनी शेतात बसून लिहून टाकलं की डायबिटीजमध्ये गुळाचा चहा चांगला असतो. आई शिकलेलं नाही, बाप शिकलेला नाही, हा 4थी पास. आणि ते एवढ्या ठिकाणी गेलं की आता सगळेजण डायबिटीजच्या माणसांना गुळाचा चहा देऊन आंधळं करत आहेत. गुळ हा डायबिटीजमध्ये साखरेपेक्षा 10 पट वाईट असतो. म्हणून गुळाचा चहा घेऊ नका. कुठलेही गोड डायबिटीजमध्ये घेऊ नये. आणि हृदयाचे आजार बाबांनो लक्षात ठेवा, सगळेजण हे जे जंक फूड खाताय ते जरा बंद करा. जंक फूडमुळे त्याच्यातले जे कॅलरीज आहेत आपल्या शरीरात जात नाहीत. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, जंक फूड म्हणजे पिझ्झा आणि बर्गर खा. पिझ्झा आणि बर्गर म्हणजे सगळे जंक फूड. आता आलं ना ते हॉट डॉग, कोल्ड डॉग, हे डॉग, वो डॉग, बरं चालतात. तर ते जे आहे, खा पिझ्झा आणि बर्गर आणि व्हा आजाराने जर्जर. खा भाकरी आणि भाजी, जगा होईतो आजोबा आणि आजी. म्हणजे भाकरी भाजी खाली तर आजोबाजी होणार आहात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये बदल करा. व्यायाम करा. सगळेजण व्यायाम करणं चांगलं असतं. आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आपला, ते जसं इंद्रजित सर तुम्हाला सांगतील, शिकवतील, तसं आयुष्यामध्ये यशस्वी व्हा. आणि यशस्वी होऊन आपलं आयुष्य जे आहे हे पुन्हा पुन्हा मिळत नसतं. त्यामुळे मनामध्ये आता मी यशस्वी झालो नाही झालो अशा प्रकारचे पंतू आणू नका. आपण सगळेजण आपल्या या शिवम प्रतिष्ठानसाठी एकदा टाळ्या वाजवून त्यांना अभिनंदन करूया. मी हा प्रयोग माझ्या भाषणाच्या शेवटी रोज करत असतो, प्रत्येक भाषणात. त्याचं कारण तुम्हाला सांग. टाळ्या वाजवायला कोण सांगतं? मेंदू सांगतो का? नाही. हृदय सांगतं? नाही. हात सांगतात? नाही. आपल्यामध्ये मेंदू, हृदय, हात ह्याच्या पलीकडे एक अचाट अशी शक्ती असते, तिचं नाव आहे मन, आत्मा आहे ना. तर तो जो आपलं मन आहे किंवा आपली मानसिक स्थिती आहे, आपलं मन, विचारसरणी म्हणूया किंवा मनाची परिस्थिती, तर ही आपलं मन आहे, ते ठरवत असतं टाळ्या कशा वाजवायच्या. आता बघा टाळ्या कशा वाजवल्या, काही जणांनी अशा वाजवल्या, बोट बघा, काही जणांनी अशा वाजवल्या, काही जणांनी अशा वाजवल्या, काही जणांनी वाजवल्याच नाहीत. आता बघा, ज्यांनी वाजवल्या नाहीत ते आणि ज्यांनी असे बोट केले, तर हे जन्मभर प्रगती करायची नाही. बघा डोळे बंद करून बघा, होणार नाही, बदलावं लागेल. तर खाली जे हात करून बोट करून वाजवतात त्यांना स्वतःची प्रगती करून घ्यायची नसते. आहे तिथं बरं आहे, आहे तिथं बरं आहे, प्रगती होत नाही. हे जे असे वाजवतात, मुलाला मार्क कमी पडले नवऱ्याचं चुकलं, मुलीला मार्क कमी पडले बायकोचं चुकलं, म्हणजे जन्मभर दुसऱ्याला दोष देणारा माणूस असतो. पुन्हा बघा कशा वाजवल्या तुम्ही. आणि जो अशा टाळ्या वाजवतो त्याला प्रगती करायची असते. तो सगळेचे सगळे त्याच्या अडचणीवर मात करू शकतो. आणि म्हणून एकदा पुन्हा ऐका, आपण एकदा शिवम प्रतिष्ठानसाठी सगळ्यांनी हात वर करायचे आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. हात जोरात, आवाज जोरात घुमला पाहिजे, आवाज जोरात जोरात. थँक्यू.